80 वर्षाचं झालेलं आहे. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो. मी आता 3-4 शब्द आता बोलणारच आहे. आता माहिती आलं तर दीपालीच्या आजीने मला सांगितलं की अनंत हरी रामले लहान असताना ती त्यांना आंबा द्यायची खायला आणि अनंत हरी रामले आंबा तोंडात तर थुकून द्यायचं. आंबा आवडत नसला एकच माणूस मला माहिती असतं. मला बदला लुंगी त्याच्यानंतर सैन्यात शिगा असे जोक सांगू दे कधी खूप असतात. आणि त्याला ताकबाग दिला तरी ते आनंदी असतात, त्याला याकडे कोक दिला तरी जास्ती आनंदी असतात, पण आनंदी असतात. त्यामुळे नेहमी आनंदी असतात, नेहमी हसत असतात. कारण स्पिरिच्युअल बोलतो. आता मी तुम्हाला जास्ती बोर न करता माझं भाषण संपवत आहे. एक समजून की काय काम सगळं सगळं ते काय ते अरे काय मजा नाही. निळकंठ आणि आपले 2 मिनिटं विचार करते काय बोलायचं. लहानपण कुठे गेलं? फक्त गेलो. आणि किती अंडरवेअर होतं तुमच्याकडे तेव्हा? तो त्यांचा जोक आहे की एक ह्याच्यावर आणि एक असं ते म्हणायचं. आणि शिक्षण कुठे झालं? प्रायमरी एज्युकेशन लॅमिंग्टन रोड, ज्युनियर हायस्कूल, विल्सन कॉलेज, गव्हर्नमेंट लॉ कॉलेज आणि बाकीचं मी सांगू शकत नाही कुठे. हायर एज्युकेशन कुठे झालं? हायर एज्युकेशन एक मिनिट अजून 1 मिनिट विचार करा. 1 मिनिट. दांडीवर कपडे वाळत झाले नसत ना तर गिरगावात दांडीवर तार असायची आणि हा एवढा एकच उंच माणूस, बाकी सगळ्या लोकांना काठीने घालायला लागेल, हा नाही. आणि एक दिवशी त्याने दांडी घातलं आणि मग काहीतरी करायची उडी मारली, शेवटी समोर रक्ताची धार आली, चप्पल. आणि याची एवढी पंचायत कारण गॅलरी झोपायची म्हटल्यावर एकाच्या आकाराने लहान होतो हा जास्त लांब होतो, त्यामुळे एकाच गॅलरी दोघे हात कधी मावलं नाही, कायम असंच झालं. आणि हिंदी सिनेमा आणि क्रिकेट हे तुमचे आवडते विषय. काय बोलायला अक्कल लागत नाही काही. आणि अजून काही आमच्यासाठी काही जोक आज तुमच्या 80th बर्थडे साठी विचार करतात? आपण सुट्टी मी क्रिएट करत नाही जोक, तर बाकीच्याला काय उपदेश वगैरे. तिकडे येऊन बोला, तिकडनं बोलू आता. दीपाली दामले देशमुख येऊन काहीतरी आपल्याला 2-3 सुविचार ऐकवतील त्यांच्या. आणि हे सुविचार ह्याच्यासाठी की दे हॅव बीन फाउंडिंग प्रिन्सिपल्स ऑफ माय लाईफ. त्याच्यातला सर्वात एक म्हणजे, आणि दिस फॉल्स इन टू द थीम की आजच्या फंक्शनला साधेपणाने कॉटनचे कपडे घालून काय यावं. तर ह्याच्या मागचं त्यांचं एक अनंतिझम आहे. जसं मी म्हटले की लहान असताना ते जेव्हा वय असतं तसं तेव्हा मला कपड्यांबद्दल वगैरे अनंतिझम हे होतं की एक म्हणजे मुंज किंवा लग्न त्याचं आहे, त्यामुळे तिथे तू काय घालतेस ह्याने कोणाला काही फरक पडत नाही. आणि नंबर 2, आपल्याकडे जे अवेलेबल कपडे आहेत ते घालायला जर तुला लाज वाटत असेल तर आपण तिथे जाऊया नको, आणि तू जाऊ नकोस, आणि आय विल स्टे होम तुला कंपनी द्यायला, म्हणजे मग प्रश्नच मिटला. सो हे ऐकायला किती सुपरफिशियल वाटलं तरी इट हॅज रिअली एम्बेडेड सम बिग व्हॅल्यूज इन मी. आणि माझा आयुष्याकडे बघण्याचा एक पॉइंट ऑफ व्ह्यू ह्याच्यामध्ये झाला. म्हणजे हे लहानपणाच्या गप्पा होत्या, पण इट हॅज रिअली कॉन्ट्रीब्युटेड टू हू आय एम टुडे, जशी आहे तशी. म्हणजे चांगली वाईट. दुसरं म्हणजे मी मॅट्रिक झाल्याने, हा किस्सा बऱ्याच लोकांना माहिती आहे, पण मी मॅट्रिक झाल्यानंतर घरी अखंड तांडव केलं होतं
की माझ्या बाकी सगळ्या मैत्रिणींचे आई वडील वगैरे त्यांच्या ऍडमिशनच्या साठी फॉर्म वगैरे आणायला त्यांना मदत करतात. तुम्हाला काहीच पडली नाहीये, तुम्ही हेच आहात, तुम्हाला काहीच वाटत नाही तुमच्या मुलीबद्दल वगैरे 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 वगैरे. आणि हे सगळं हे रविवार सकाळचा डायलॉग होता. आणि बाबा रविवार आमचे 3 तास बाबा पेपर वाचायचे रविवारी सकाळी. ते पेपरातनं तोंड पण काढायचं नाही बाहेर. आणि मी हे बडबड 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 करत होते. ही डिड नॉट रिस्पॉन्ड. आणि शेवटी त्यांनी एक वाक्य सांगितलं की जर तुला कॉलेजचे फॉर्म पण आणण्याचा कॉन्फिडन्स नसेल तर बहुतेक तू कॉलेज मध्ये जाण्याची लायकी तुझी नसावी. सो यू थिंक अबाउट इट की जर फॉर्म आणायला पण कोणाची मदत लागत असेल तर मे बी यू शुड क्विट एज्युकेशन. सो अगेन त्या वेळेला मला किती कळलं काय कळलं हा वेगळा मुद्दा. पण समथिंग दॅट आय हॅव कॅरीड विथ मी ऑल माय लाईफ की केपेबिलिटी बिल्ड म्हणजे काय असतं आणि ती का करावी हेचा फर्स्ट लेसन मला तेव्हा मिळाला वयाच्या मला 16 वर्ष पण झाली नव्हती तेव्हा. आणि तिसरा म्हणजे खूपच कॉमेडी. आणि इथे जे दुसरे दाबलेत तर त्यांच्या सुद्धा आस्थेचा विषय असू शकतो. आणि की असं इन जनरल आमच्याकडे आता दीपालीचं लग्न आहे वगैरे कधीतरी लग्न करावं लागेल आणि मग तिचे काही दागिने नाही आहेत वगैरे आणि मग कसं होणार. तर त्याच्यावर बाबांचा म्हणजे गिव्हिंग अ ट्रू आन्सर त्यांचा एकच वाक्य होतं, दागिने कशाला पाहिजेत, आपण एवढीचा हार करू आणि तो तू एवढीचा हार घालून तू लग्नाला उभी राहा. सो आय थिंक ह्या 3 गोष्टी माझ्यासाठी दे हॅव बीन द फाउंडिंग प्रिन्सिपल्स ऑफ माय लाईफ. आणि आय ऍक्च्युली फाउंड आउट की दागिने घातले नाही घातले काही फरक पडत नाही, आपले कपडे कसे आहेत आणि खरोखरच काही फरक पडत नाही. पण केपेबिलिटी बिल्ड अल्टिमेटली यू हॅव टू नो व्हॉट यू वॉन्ट टू बी. आणि ते करण्यासाठी जे जे करावं लागेल ते आपल्या स्वतःलाच करावं लागतं. हे खूप लहान वयात जेव्हा हे पूर्णपणे कळत नव्हतं तेव्हा हे अनंतिझम 3 मला मिळालेले. सो थँक्यू व्हेरी मच. मी विनय केशव तांबेच क्लॅन. पण ह्यांचे जे काही दिगंब प्रिन्सिपल्स होते ते आम्हाला आधीच लहानपणी मिळाले ते आमच्या वडिलांना. आणि आमच्या वडील लवकर गेले. मध्ये आहे वाईट नाही असं मला वाटतं. कारण काय माझं माझ्या वडिलांची मी जेव्हा SSC पास झालो तेव्हा थोडंफार झालं होतं, त्यांची तब्येत बरी नव्हती आणि ते सांगायला लागले की तुला डिप्लोमा करायला लागेल. आणि माझं काही खरं नाही. अँड इट सो हॅपन दॅट की मी डिप्लोमाच्या पहिल्या सेमेस्टरला असताना ते गेले. पण त्या ऍडमिशनसाठी एवढा आटापिटा की मी नाही येणार, तू जाऊन तुझा फॉर्म घेऊन ये, कुठे जायचंय तिकडे जा पण तू तुझा जाऊन फॉर्म घे. I think this is the core DNA, not just because हे आमच्या समोर होते लहानपणापासून मी बघतोय. हा असा काही प्रश्न नाही. आमचे वडील तसेच होते आणि प्रॉब्ली इतर दामने मी भेटलोय ते पण अशाच पद्धतीने वागतात आणि मी तसाच वागत आहे. त्यामुळे माझ्या कन्या इथे हेच सांगेल. पण ह्याच्यात काही वाईट नाही असं मला वाटतं. आणि माझं जे काही जे काय म्हणतात जो प्रवास आहे एका रात्रीमध्ये मी मुलाचा माणूस होतो ऍट द एज ऑफ 60. तर सगळं डिसिजन मेकिंग माझ्यावर आलं. त्यामुळे मी कोणाचं ऐकून घेत अजिबात नाही. म्हणजे ऑफिस आता रिटायर झालो मी पण कोणाचं ऐकून घेतो. पण ऍडवाइस द्यायला केव्हाही तयार. माझ्या हाताखालून प्रॉब्ली 150 फ्रेशर्स गेले असतील ज्यांचे इंटरव्ह्यू मी घेतले. आणि अगदीच कोणाला तरी काकू तुम्ही स्पेशल ऍडवाइस पाहिजे असेल तर संध्याकाळी. माझा एक पेटेंटेड डायलॉग आहे जी बरेच लोकांना माझ्या यंग इयर सगळ्यांना माहिती आहे. हे दामले म्हणतात की आय एम अ व्हेरी स्पिरिच्युअल पर्सन, व्हेरी स्पिरिच्युअल इन द मॉर्निंग अँड व्हेरी स्पिरिच्युअल इन द इव्हनिंग. येस आफ्टर सनसेट सकाळी सगळ्यात. पण पार्ल्यामध्ये राहून आता माझंही सकाळपासून टेम्पल रन चालू असतं. मिस्टर हनुमानला भेटतो, पार्लेश्वरला भेटतो, सगळ्यांना भेटतो. हे तत्व महत्वाचे आहेत. आणि दीपाली म्हणते तसं कधी कधी माझी ऍसिडिटी टू गोल्ड इज नॉट मच. आणि गोल्ड मध्ये काय करायचं पुन्हा आपण घेऊन जाऊन लॉकर भेटतो. आम्ही बाई गेले गाडीची नाही परत बाई नाही वाटत. आणि ते पुन्हा आम्ही राहायचो तेव्हा आमच्या घरात चोरी झाली होती.
त्यामुळे वी वर मोर वरीड की एवढं सगळं घ्यायचं ते. पण विनय आणि म्हणून रूटली इंटरप्टिव्ह, पण मी तुला माईक हातात अजून देण्याचं कारण काय आहे की तुझ्या कन्यकांना वगैरे दिसेल की 20 वर्षांनी तू कसा होणार आहे. त्याच्यासाठी तुला स्टेजवर Whoever is documenting, please send it to us. We will study it. The future is always bright. Everything is good, bound to be good. Nothing can go worse. Correct. You proper positive, everything is going to be fine. ऐसा सेल्समॅन आम्ही नवीन बात बोललो की स्टेबिलिटीचा 0 रेव्हेन्यू. एवरी ईयर इज द सेम. बोला कि तुमको अगले साल 500 करोड़ करने का था सर मार्च 31 ला सर 500 करोड़ तो नहीं हो रहा है. त्यांनी लक्षात ठेव, बास बसणार पुढे बास जोडून बॉईस ट्रान्सफर झालं बास. Anyway, as a manager and me as a software engineer, we are been interacting on various fronts. Strong views. She is into the fold now. She is already there, and my two daughters are also very fiery with respect to this, and we have the same relationship. What Deepali has with me. So I am continuing. The tradition has to go. Simple reason. When there is no option, you take a good option. What it is. Thank you very much for listening to me. And all the best. पण राणी खरी आहे म्हणून सांग. तिला पत्त्यातली राणी म्हटलंच नाहीये. ती काय पत्त्यातली राणी नाहीये, खरी राणी आहे. जब्बू खेळायचा. किती माणसं असावी, 10, 20, 15 किती असू दे, हा बसणार आणि 7-8 कॅश घ्यायचं, पिस्तोय वाटतोय. याच्या हातात ढीकभर पानं असणार, पण हा सुटणार. त्याचं हे काही बरेच दिवस सिक्रेट कळलं नव्हतं. मग कळलं ते काय होतं, ते इतक्या उत्साहात प्रत्येक का पिसतो, वाटतो कसे. हे आमच्या 2 मैत्रिणी होत्या शेजारी. त्या दोघीला खास आमंत्रण असायचं मी यावे जग्गू खेळायला. त्या आल्याशिवाय राव बसणार नाही. मग हा आणि काका दोघे जण पाहिजेतच. एकाने बरोबर चुकीचं कन्सल्टिंग करायचं की तू पुढची पांढरे टाक, आणि त्या बरोबर करायच्या. आणि त्या शेवटी ठरलेलं असायचं की त्या दोघींना गाढव करायचं आणि रडवायचं. आणि नाही मिळायच्या, बापू तू काहीतरी चिटिंग करतो, दाखव ना चिटिंग कुठे करते तू. तर तू पट्टे वाटतेस, वाट मोजून घे. इतकं होऊन परत त्या बसायच्या. बापू आहे ना, आम्ही येतो खेळायला. तर गाढव होण्याची किती हौस. लोकांना गाडव करायचं. आमच्या घरी कपडे धुवायला गडी येणार नसेल की आमची आधी फरमान काढायची. यात प्रत्येकाने आपले आपले कपडे धुवायचे. तर पहिला मेंबर हा बापू, आपले आपले कपडे धुवायचे. हो. बापू गेला आंघोळीला, डोक्यावर पाणी होतं. 5 मिनिटात कपडे धुवून बाहेर. पॅन्ट घेतली आहे ती बाहेर टाकली. अरे बघलं धुतली. म्हणजे कोणत्याही प्रश्नाला त्याच्याकडे उत्तर नाही, होत नव्हतं. ती आमच्या दादाने त्याला छत्री दिली. बापू ही नवीन छत्री घेतली. त्याची छत्री दिली आणि बापू खाली उतरला. हातात छत्री घेतलेला तो मी पहिल्यांदाच ते दृश्य बघितलं. त्याने छत्री हातात घेतली. खाली गेला, बाबांच्या दुकानात छत्री ठेवली. दुसऱ्या दिवशी ती छत्री दादाला दिली परत की दादा ही नवी छत्री तुम्हाला द्या. अनेक वेळा बहिणीचा आणि त्यांचा वाद झालेला आहे छत्री न घेण्यावरून. त्याच्यावर छत्री घ्यायचं तर तू जामी नाही. छत्रीशिवाय वावरणारा मी एकमेव बघितलेला आहे. आणखी काय, लहानपणच्या खूप आठवण येतो. घोडा पाणी खेळायचो, कारण टाइमपास पाहिजे ना 7-7:30 नंतर. आणि काय, ह्याच्या विरुद्ध मी, ध्रुवच्या विरुद्ध बाळा, ते अशी विषमच जोडी असायची. ते दोघे जाम फटकावून काढायचे आम्हाला घोडापाणी खेळताना की हात दुखतायत, लाल होत आहेत. आधी सांगायची उठ, खेळता कशाला नाही, जोडी बदलून खेळायची. आणि कधीतरी ह्यांच्या वेळी यायची वेळ, आमच्या हात काय लागतात त्यांना, आपला खुश की घोडापाणी झालं.
बोट आणि मग तिला पुस्तक तयार केले म्हणजे ज्ञानेश्वरांचे जशा उभ्या असतात तसे प्रत्येक पानावर अनंत हरी दामल्यांचे खास विशेषण उद्बोधक विचार नाही उद्बोधक विचार किंवा असं काही किंवा त्यांची कॅरेक्टरिस्टिक फीचर्स तुम्हाला कळतील. तर त्या पुस्तकाचं नाव आहे छोटं दामल्यांचा बापू आणि त्याच्या शेवटी लिहिलंय अनादि मी अनंत. अनादि असं लिहिलंय की ज्याला अनाडी वाचायचं त्याला अनाडी वाचायचं. बऱ्याच गोष्टी म्हणजे दुसऱ्या दामलेनी सांगितले तर ऍक्च्युली दामले बरोबर आहे म्हणजे कॅरेक्टरिस्टिक फीचर युनिव्हर्सल. पहिलं पेपर असा लिहावा की पूर्ण मार्क पण नाही आणि नापास पण नाही. ऑप्शन पहिला टाकायचं मग प्रश्न यायचे. अंघोळ म्हणजे हा एक वैश्विक विषय की अंघोळ आणि रविवारची अंघोळ किती वाजता करायची वगैरे. बच्चा गुंडाळला की अंघोळ झाली अंघोळ झाली का काय पंचा आहे. म्हणजे मीनाताईंनी सांगितलं की जसं प्रत्येक खेळाला बऱ्याच पिढ्यांना आमच्याकडचे त्यांनी शिकवलं विशेष करून खोटं कसं खेळावं. म्हणजे आपण हरत असू आपण हरत असू तर पत्ते कसे लपवायचे किंवा दुसऱ्याला कसं हरवायचं आपण हरलो तरी चालेल तर न पकडतात. तर तशातलं ते खाण्याबद्दलच विशेष करून दामल्यांना सगळ्यांना आणि शेंगदाणे भाजलेले आवडतात. त्याच्यामुळे दाणे मी खातो तू साधं खा कारण साधामध्ये देव असतो. नंतर माझे हात होणारच नव्हते म्हणजे पत्ते खेळताना पण दुसरा पण बुडाला माझ्या बरोबर ते महत्वाचं. नंतर 5-3-2 खेळताना ओके म्हणजे काही बोलायचं म्हणजे काही ते टर्मिनॉलॉजी शोधून काढायची. तर कॅन्डी बोलण्याचा प्रकार त्यांनी सुरू केला आणि तो ना कॅन्टीने म्हणायचा म्हणजे आता 5-3-2 सारखा बेसिक डाव हा असूच शकत नाही. म्हणजे पत्ते खेळतात आता 5-3-2 खेळताना समजा आपले 5 हात होणार नसतील तर काडी बोलायची आणि काडी बोलायचं म्हणजे काय की 0 हात करून दाखवायचे हे कसं म्हणजे मजा करण्याचं एक आणि आम्हाला हे खूप मजेशीर होता. आणि सुरुवातीला आम्ही भांडायचो जेव्हा ते लहान वय होतं की हे अनफेअर प्रॅक्टिसेस आहेत वगैरे वगैरे. पण मग नंतर जसे आम्ही मोठे झालो त्याच्यातली मजा आम्हाला कळायला लागली. तसं मगाशी महेंद्रने जे वाचलं ना मी पुढे आलो तरी चालेल. तर आम्ही बरेच वेळा जेव्हा जजमेंट खेळायचो बापू दादामुळे शैलावीने नेहमी बुडायची आणि मग तो मी अहो पण तुम्ही बुडलात ना मी बुडलो तरी चालेल तू बुडलीस ना. आनंद आहे पण काय तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की देवानंद एव्हरग्रीन शाखा आहे. नंतर देवानंदचा किस्सा सांगू आहे. तर आमच्याकडे बाबांची आई सांगणार का? हा तिथनं 52 वर्ष त्यांच्यावर राहून सुद्धा व्यवस्थित असं नाही पण आता सगळ्यांना माहिती लग्नानंतर टॉलरन्स अशी अपेक्षा असते. नाही पण बापूदादांनी शैलाबाईला ऍप्रिशिएट म्हणजे नेहमी असं बापूदादा तिची फिरकी घेताना मी ऐकलेलं आहे. पण मला वाटतं बहुतेक बाबांचा 60वा वाढदिवस केला होता
त्यावेळी बापूदादांनी शैला बहिणीचं इतकं अचूक वर्णन केलं होतं. त्यांनी उखाणा घेतला होता, मराठी साहित्यात जशी शारदा, दामल्यांच्या घरात तशी तू अनुराधा. हा बापूदादा पिक्चरच्या झाडाला पिक्चरच्या झाडाला पैसे देवानंद हा त्यांच्यासाठी घरात सगळ्या जगातला सगळ्यात छान श्रेष्ठ वाटेल त्याचा हिरो. मला सगळ्यात लग्नानंतर आश्चर्य वाटलं. त्यांनी मला सांगितलं त्यांची BA ची फायनल एक्झाम होती. फायनल एक्झाम आणि दुपारी तेव्हा 2 ह्याच्यात पेपर असायचे, 11 ते 2 आणि 3 ते 6. तर पुढचा हम दोनों तेव्हा माझं लग्न झालं. तर देवानंदचा फर्स्ट डे फर्स्ट शो कधीही चुकवला नाही. आणि मला अजून कापायला होतं की त्यांची BA ची फायनल एक्झाम होती. दुपारी पेपर होता इकॉनॉमिक्स आणि ते सकाळी हम दोनों बघून परीक्षेला मी अशी होते कधीही लग्नाच्या आधी वर्षांना एक सिनेमा आम्हाला बघायला मिळायचा. देवानंद ओळखता येत नव्हता. ह्याच्याबरोबर लग्न केल्यावर देवानंदची मी पण खूप भक्त झाले. नक्की देवानंदच होता ना तो ओळखला. शॉर्टकट सम्राट आहे तो. म्हणजे कुठच्याही गोष्ट करायची, कुठे जायचं, कोणाला काय सांगायचं, बोलायचं. पण अर्थात तो इन्स्क्रूही आहे त्याच्याबद्दल ते प्रश्न. आणि त्याच्यामुळे तुम्ही हे म्हणजे मधून वाचावं आणि मार्गदर्शन मिळवावं अशी छोटी पुस्तिका. तो पत्त्याचा चाहता आहे. त्याच्यामुळे आमच्याकडून खास त्यालाही भेट आहे पत्त्याचा कॅट. आणि त्याच्यावरती त्याचं कॅरिकेचर प्रत्येक पत्त्यावरती आहे. तर हा भेट खास तुझ्यासाठी. आणि अर्थात याच्यामध्ये हे मंत्रवलेले पत्ते. हा पत्त्याचा कॅट असला आणि आपण त्याच्यासोबत खेळलो की आपण हरणार नाही याची गॅरंटी. अदर दॅन दामले असा फक्त मी आणि माझी बायको एवढेच आहोत. नाही, व्हॉट आय मीन बाय अदर दॅन दामले फॅमिली नातेवाईक नाही असा. कारण आम्ही दोघेही स्टेट बँक घेतली आणि त्यांची पत्त्यांमधनं जी त्यांच्याबद्दल जे सांगितलं गेलं, पत्त्यांमध्ये ब्रिज या खेळाचा खरोखरच ते राजा आहे. आता तुम्हाला ऑब्विसली कळलं असेल की त्याला डोकं आहे, कारण ब्रिज हा डोक्याने खेळायचा गेम. अशा बघायला समजलंय. आणि आमचा म्हणजे स्टेट बँक, पत्ते आणि जुनी गाणी हे एकत्र यायचं मेन आमचं, ज्याला आपण म्हणतो की ज्यामुळे आम्ही एकत्र आलो. आणि त्यांच्या इतर क्वालिटीज सगळ्या कळल्या. ग्रेट. म्हणजे कळल्या. ठीक आहे. एका वाक्यासाठी अगदी मूठ समज. हाय, मी देवकी नागू, वृंदा आणि मुकुंद दामलेंची नात. मी आता खरं तर दामलेंच्या जेनझी मधली, पण तरीही म्हणजे आय हॅव ऑलवेज सीन अँड हर्ड ऑफ बापू मामा टू बी अन एक्स्ट्रीमली जेनरस पर्सन, ऑलवेज फुल ऑफ लाईफ. आणि आमच्यातही म्हणजे जेव्हा आम्ही पुढची पिढी म्हणजे मी किंवा जयदीप सुकुमार आमच्यातही असताना तो तितकाच मिश्किल असतो. त्यामुळे आज आता खरं तर आमचं दामले कुटुंब हे तसं जगभरात पसरलेलं आहे, दामले आणि एक्सटेंडेड फॅमिली. तर आज त्याच्या या बर्थडेचं 80व्या वाढदिवसाचं औचित्य साधून आम्ही म्हणजे आमच्या कुटुंबातल्या ज्या सदस्यांना आपल्या रेग्युलर भाषा सोडून वेगवेगळ्या भाषांमध्ये ज्यांना कम्युनिकेशन करता येतं अशा आम्ही सगळ्यांनी त्याच्यासाठी वेगवेगळ्या भाषांमध्ये बर्थडे ग्रीटिंग्स बनवलेले आहेत. तर त्यामुळे आता फॅमिलीतील सदस्यांना मी एक एक करून इथे आमंत्रित करू इच्छिते. सुकुमार बापू आम्हाला संस्कृत मध्ये विश करणार.
शुभजन्मदिनं तुभ्यं शुभजन्मदिनं तुभ्यं शुभजन्मदिने तव मे सकलं मधुरं भूयात् शुभजन्मदिनं तुभ्यं शुभजन्मदिनं तुभ्यं शुभजन्मदिने तव मे सकलं सफलं भूयात् सकलं सफलं भूयात्. मी विजया दामले, आय एम महेंद्रज वाईफ. ऍक्च्युली मग तमिळीयन म्हणून मी आता आज तमिळमध्ये मी विश करणार आहे. நம்ம எல்லோருக்கும் ரொம்ப வேண்டப்பட்டவர், அதாவது நம்ம பாப்பு தாதாவுக்கு பிறந்த நாள் ரொம்ப ரொம்ப நல்வாழ்த்துக்கள். मराठी सांगू थँक्यू. तू पुढच्या भाषेत बोलणार का आधी ते सांगितलं प्रॉब्लेम होईल ना मी आलो निळू नीलकंठ हरी दामले यांचा सो मी त्यांना स्पॅनिश मध्ये विश करते. Papu Kaka, feliz cumpleaños, que tengas un día fenomenal y un año que tu vida en adelante de ti fenomenal. So happy birthday Papu Kaka. सेकंड पार्ट कधी सेकंड फर्स्ट. So may you have a great day and great life ahead of you and wish to see many more birthdays like this. इंटरेस्टेड आयटम ती म्हणते की बॉर्न अॅनिव्हर्सरी बापू काका. दिस इज द फ्रेंच फॉर हॅपी बर्थडे बापू मामा. ओके. 3-4 वर्षापासून मी 2 परीक्षा दिलेल्या आहेत, त्यामुळे आता मी जपानीत विश करते. ने बाबूजी सान उतांजोमी ओरेतो गोजाइमास. इकुतो केंटो नारेमास तेनी म्हणजे हॅपी बर्थडे बापू मामा. हॅपी बर्थडे बापू मामा. 27 व्हेरी काइंड. नमस्कार, मी प्रीती प्रभू आहे. मीना दामले यांची Herzlichen Glückwünsche zum Geburtstag, Bapu Mama. आजीला बोलायचं का? बापूंचं माझं नातं जे आहे तेवढं जुनं नातं कोणाचं नाही आहे. त्यामुळे त्याच्याबद्दलच्या आठवणी या काही 2 मिनिटं सांगून होण्यातली गोष्ट नाही. म्हणून थोडा कदाचित जास्ती वेळ घ्यायचा. तुमच्यापैकी कोणाला माहिती आहे की नाही, आठवतं की नाही मला माहित नाही. आता आठवणी सांगितल्या, त्याच्यात कोणी ती आठवण सांगितली की नाही मला माहित नाही. पण आपण सगळे मराठी सगळं असं बोलतो. एकमेव मराठी चित्रपट आचार्य अत्र्यांचा श्यामची आई म्हणून जो सिनेमा झाला, त्याला राष्ट्रपती पदक मिळालं. तुम्हाला सांगून आश्चर्य वाटेल की त्या चित्रपटामध्ये बापूने काम केलेलं होतं. ही आठवण तुम्हाला कोण सांगणार? आणि तो म्हणजे श्यामची आई श्याम साने गुरुजी, त्यांचा धाकटा भाऊ पुरुषोत्तम म्हणून, त्याचं नाव श्याम. ही परिस्थिती. आणि त्यावेळेला तुम्हाला सांगून आश्चर्य वाटेल की त्यात तुम्ही तुमच्यापैकी किती तो चित्रपट बघितला मला माहिती नाही. तर त्याच्यामध्ये अगदी भिंतीमध्ये जसं चमन गोटा करतात आणि एक मोठा घेर ठेवतात, तसं घेर ठेवून रंगोटी नेसून तिथे त्या सिनेमात त्यांनी काम केलं होतं. आणि ते गाणं सुद्धा काय, यारे या सुजन आपण सारे जण करूया भजन, भजन भजन. तुला आठवतं का अर्थात?
अशा सगळ्या गोष्टी आहेत. आणि मी अजून गावात राहतो. आमचं ते मूळ घर आहे मुंबईमध्ये आल्यानंतर तिथे अजून ते राहतो. आणि बापू अजून तिथे सगळे शब्द पण प्रॉब्लेम सुजन भजन. आणि सांगायची गोष्ट म्हणजे असं की मी आम्ही खूप वेळेला चहा पीत असतो दुपारी, तेव्हा मी त्या सांगतो की आज बहुतेक बापू येईल आणि एक तासात दीड तासात त्याची हजेरी होते. बहुतेक तो त्यावेळेला गिरगात येतो. आत्ता मी जसा आहे हाफ पॅन्ट आणि बुशर्ट तशाच ह्याच्यात तो येतो. तो जर का कधी अशी फुल पॅन्ट बुशर्ट वगैरे घालून आला तर त्याला मी विचारतो तू आज काय ऑफिशियल पूर्ण होतास की काय, तर आज तू एकदम ऑफिशियल ड्रेस मध्ये आहे. तर अशा काही काही गोष्टी आहेत. या संदर्भात मी एक सांगू शकते. आणि कोरोनाच्या 2 वर्षात जाणं येणं खूप जिकिरीचं होतं, तरी सुद्धा ते महिन्यातून एकदा जसं जमलं तसं यांना दोघांना जायचं. ते मला कौतुक वाटतं. त्या दिवसात सुद्धा आणि तेव्हा काय ते फार तर 2 वर्षांनी लहान, पण तरी ते जायचं. आणि ट्रेन नव्हत्या, बस बदलून यायचा. साहेबपर्यंत एक साहेबवरून दुसरी करून गिरगावात यायचं. कुणीही यायचं होतं पण बापू यायचा. वाचक्या शाळा काही दिवस तो घरात होता. त्यात सुद्धा कुठे न्यू इंडिया बँक, आता न्यू इंडिया बँक झाले, बॉम्बे वेगळं बँक स्थापन करायचे. त्याच्या गणपती तो जॉबच्या मागणं धावतोय. कच्छेच्या रानाला जायचंय, तिकडे निघून गेलाय. आणखी जयप्रकाश नगर, जयप्रकाश नारायणाला भेटायला मुंबईवरनं किंवा कच्छवरनं चालत चालत तो तिकडे गेला. तर ही अशी सगळी कुटुंबाची परिस्थिती. त्या कुटुंबामध्ये आम्ही फक्त सेवेतून होतो, तर आम्ही गावात होतो. ती जबाबदारी म्हणा, मान म्हणा, काही म्हणा, आम्ही स्थिर अजून आहोत. माझी इम्प्रेशन्स आहेत थोडक्यात सांगतो. माझी बापूची दोन व्यक्तींमुळे झाली. एक म्हणजे निळू दामलेचा मोठा भाऊ. कारण निळू दामले त्यावरती माझ्या आई वडिलांचा राग होता. कारण त्यांनी मला आणि आणखी एक आमचा अरुण लोंढे म्हणून मित्र होता, दोघांना ते जॉर्ज फर्नांडिसच्या इलेक्शन मध्ये सामील करून घेतलं. आणि माझ्या आई वडिलांचा शर्ट पण आरोप असा होता की निवडून दामलेमुळे मला 5% मार्क कमी मिळाले. पण त्याच वेळेला बापूला मी बऱ्याच वेळा शाळेमध्ये त्यांच्या कॅरम खेळताना बघितलेलं आहे. कॅरमपटू आहे एवढं बघितलंय स्वतः. आणि दोघा भावात एक चांगलं साम्य असं आहे की दोघे आउटगोईंग, एक्स्ट्रोवर्ट, मदत करणारे, सोशल वर्कर. निवडूबद्दल मी तसं बोलणार नाही, पण बापू नक्की आहे. आणि एवढी आपली चांगली पाहिजे. आणि त्यात दुधात साखर पडावी अशी माझी बालमैत्री पुढे गेली ती. आम्ही अत्यंत जवळ नातं आहेत आमचं, नातं आहे. आम्ही कित्येक वर्ष समर हॉलिडेमध्ये संगमेश्वर देव जिथे माझा जन्म झाला, समर हॉलिडे मी स्पेंड केली. आणि म्हणून मी आज मुद्दाहून आला. दीपाली मला कौतुक वाटलं की स्वतः येऊन आमंत्रण करून घेतलं, आमंत्रण केलं. तेव्हा मी म्हटलं की मी आलो नाही तर तो माझ्याकडनं मोठा गुन्हा आहे. पण बापू असं एक मनुष्य आहे की मी जेव्हा टाटा एक्सपोर्टमध्ये होतो आणि हा स्टेट बँक ऑफ इंडिया वर्ल्ड ब्रँचला होता. आणि मला एवढं काय क्रेडिट कार्डचं उदासीनता होती, कारण बाकीची होती म्हणून मी स्टेट बँकेत. आणि मागे लागून माझ्या ऑफिसमध्ये येऊन एक्स्ट्रा बेनिफिट्स असतात त्यावेळेचे, म्हणजे आफ्टर 1988 म्हणजे असं परोपकारी हे आहे. आणि आज मी त्याला बऱ्याच दिवसांनी भेटलोय, पुण्याला असताना तो बाहेर आला. पण अजूनही मी आय एम क्वाईट हॅपी आणि ही कीप्स हिज सेम ॲटिट्यूड अँड हेल्थ. त्या दोघांनाही मी तुमचं वैवाहिक वर्ष चांगलं जावं असं नाही करतो. आणि मला आता 85 वर्ष पण आज त्याच्यामध्ये
पण घडलेल्याला आधार देणं हे त्यांचं ध्येय होतं. आणि कोणालाही गरज असेल तर त्यांच्या घरी खाणार. आज मला इकडे मुलगीचा घटना आणलाय. काय हरकत नाही, आपल्याकडे देशात आता सांगणार आणि त्यानंतर वेळ घालून. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमचे कुटुंब हे एकमेकांना धरून राहणार आपण PA मध्ये आपण बघतो. पण हे प्रत्यक्षात खरं कुटुंब असं आहे की ते सर्वांना वेळ प्रसंगी मदत तर करतातच, पण ते एकमेकांना धरून कायम ते सगळ्यांशी चालले. आणि तुला त्या मामीकडून नाही, मी धाकटी मामी आहे तर मला त्या चांगल्या आरोग्यासहित उदंड आयुष्य लाभू नये शुभेच्छा. आणि असा खूप संसार छान जबरदस्त सगळे खाणार आहे. म्हणजे तुम्हाला सांगू का, आम्ही सर्व दामले कुटुंबीय आम्ही गणपतीपुळ्याच्या ट्रिपला गेलो आणि तिकडे केळकर नावाचे जे भटजी आहेत त्यांच्या घरी तिकडे गेलो आणि दुपारी. आणि आम्ही म्हटलं की आम्हाला जेवायचं आहे. किती लोक? 10-20 लोक. ठीक आहे. ते म्हणाले का मुंबईचे लोक काय खाणार, तरी आम्ही 100 मोदकांची ऑर्डर दिली. विथ जेवण हा, म्हणजे असं नाही की नुसते मोदक खायचे, म्हणजे व्यवस्थित लग्नाचं जेवण असतं तसं जेवण आणि मोदक. आणि एकही मोदक आम्ही बाकी ठेवला नाही. त्याच्यामुळे तुम्हाला कल्पना आय रिमेंबर वन स्टोरी, खरी खोटी माहिती नाही. मला सगळ्यांनी वहिनी आजीबद्दल सांगितली की तुम्ही कुठेतरी गेला होतात आणि हॉटेलमध्ये थांबलात आणि त्यांनी त्याला काय हवंय तर वडे वडापाव. ते सांगितलं किती किती हवे, किती देऊ शकाल, किती देऊ शकाल की किती हवे? 35 प्लेट. 35 प्लेट मिळणार. ठीक आहे, मग 50 प्लेट करा. आणि तुम्हाला माहितीच असेल की आम्हाला गोड खाण्याची सवय आहे आणि ती बापटांकडून पण आलेली आहे. आणि बापट लोक आमच्यापेक्षा जास्ती गोड खातात. म्हणजे आम्ही ज्याला खूप गोड आहे असं म्हणू त्याला याची आई म्हणायची की ऍक्च्युली अजून थोडी साखर चालली. तर कमी गोड इतके गोड आठवाच्या प्लेट पण आहेत. त्याच्यामध्ये दोन आकडे आहेत, 8 आणि 0. तुम्ही एका बाजूने बघितलं तर 80 दिसेल, दुसऱ्या बाजूने बघितलं तर 8 दिसेल. आपल्या गावात ते वेळ समजून घ्यायचं. आणि प्रत्येक गाडव्यात तुम्ही लक्षात घ्या एकच बदाणा किंवा काजू आहे, कारण म्हणजे त्याला चावायला त्रास होतो आणि वेगळा काढायला त्रास होऊ नये याकडे. तर